साकणच्या युद्धामध्ये किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी शाहिस्ते खानाच्या तोंडचं अक्षरशः पाणी पळवलेलं होतं। मराठे काय प्रकरण आहे, शिवाजीची माणसं कशी आहेत याचा पहिला अनुभव शाहिस्ता खानाला त्या साकणच्या लढाईमध्ये आलेला होता। 55 दिवस फिरंगोजी नरसाळ्यांनी एक किल्ला लढवत ठेवलेला होता, फक्त 350 लोकांनिशी 21,000 फौजेविरुद्ध। शाहिस्ते खानाला लक्षात यायला वेळ लागली नाही की हा मराठ्यांचा मुलूक ताब्यात घेणं ही काही गमतीचा भाग नाहीये, पण तरी सुद्धा त्यांनी हिम्मत करून तिकडे मीरागडावर आणि इकडे तुंगारण्यातून कारतलब खानाचं सैन्य आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केलाच। शिवाजी राजांच्या अकस्मात छाप्यांनी मीरागडावरही त्याचा तुफान पराभव झाला आणि इकडे कारतलब खानाला तर महाराजांनी इतकं झोडपलं की त्याचा संपूर्ण खजिना, त्याचे सगळे शस्त्रास्त्र, सगळा लवाजमा, अख्खा कोट महाराजांनी बुडवून टाकला, सगळं लुटून हस्तगत केलं। अक्षरशः कपडे सुद्धा शिवाजी राजांनी या लोकांचे उतरवून घेतले आणि यांना परत पाठवलं। असे विजय शिवाजी राजांना प्राप्त होत होते, पण यांनी शाहिस्ते खानाला काहीही फरक पडणार नव्हता, कारण 1 लाखाच्या वरची सेना त्याच्याजवळ होती आणि म्हणून आता शाहिस्ते खानाचा चाप संपूर्ण स्वराज्यावर बसू लागलेला होता। संपूर्ण पुणे प्रांत त्याच्या ताब्यात आलेला होता। शिरवळ, सुप्यासारख्या ठिकाणांवर आता त्याचे तुफानी हमले होत होते। सामान्य प्रजेला अत्यंत त्रास या सर्व गोष्टींचा सहन करावा लागत होता। तिकडे नेतोजी पालकरांचा सुद्धा जबरदस्त पराभव शाहिस्ते खानाच्या एका सैन्याकडून झालेला होता आणि अशा प्रकारे आता सगळेच प्रदेश गमावण्याची वेळ येते की काय ही सार्थ भीती शिवाजी राजांना वाटू लागलेलीच होती। एवढ्यात शास्ता खानाने तळकोकणामध्ये उतरण्याचा प्रयत्न चालवल्याच्या बातम्या शिवाजी राजांपर्यंत येऊन पोहोचल्या। तळकोकण हा तर महाराजांसाठी स्वतःचा गड होता। इथे मुघलांच्या फौजा उतरणं हे महाराजांसाठी डोकेदुखी वाढवणारं ठरणार होतं। याच वेळेस सिंहगडावर सुद्धा शाहिस्ते खानाने काहीतरी फंद फितुरी माजवलेली आहे आणि गड हातातून जातोय की काय अशी लक्षणं दिसायला लागली होती। शिवाजी राजांना बातमी पोहोचल्याबरोबर महाराजांनी मोरोपंत पेशव्यांना सिंहगडाच्या बंदोबस्तासाठी पाठवलं आणि सुदैवाने मोरोपंतांच्या हस्तक्षेपामुळे सिंहगड शत्रूकडे जाण्यापासून बचावला। पण आता या शाहिस्ते खानाचा समूळ फडशा पाडला पाहिजे हे विचार महाराजांच्या मनामध्ये सुरू झालेले होते। वरवरच्या फांद्या छाटून काही होणार नव्हतं। महाराज या निर्णयाप्रत येऊन पोहोचले होते की आता मुळावरच घाला घालावं लागेल। रात्रंदिवस महाराज त्या चिंतनामध्ये गढलेले होते। अर्थात महाराजांची प्रतिभा जबरदस्त होती। या आधीच्या सुद्धा फतेह खानाच्या झुंजीमध्ये म्हणा किंवा अफजल खाना विरुद्धच्या प्रचंड मोठ्या लढाईत म्हणा, पार त्या सिद्धी जोहरला देणारा शिवाजी महाराजांनी जो गुंगारा दिला तोपर्यंत म्हणा, शिवाजी राजांच्या बुद्धिमत्तेची, त्यांच्या कल्पकतेची चुणूक सर्वांना आलेली होती आणि इथे सुद्धा महाराज असाच काहीतरी प्रयत्न करणार होते हे निश्चित होतं। आणि शिवाजी महाराजांच्या त्या अचाट बुद्धिमत्तेतून स्फुरली एक अद्भुत, अनाकलनीय, अविश्वसनीय अशी एक गुप्त योजना आणि ही योजना होती ऐन शास्ता खानाच्या डेऱ्यावरच छापा घालण्याची। अर्थात महाराजांचा स्वभाव होता की एखादी योजना ठरली की त्याचं संपूर्ण नियोजन अतिशय काळजीपूर्वक राजे स्वतः करत असत। राजे आपल्या मुत्सद्द्यांना घेऊन बसले आणि एका मोठ्या योजनेची तयारी सुरू झाली। कुठली योजना बनवायची म्हणजे त्याच्यासाठी लागतात ते गुप्तचरांकडून आलेली माहिती। या माहितीच्या जोरावर कुठली योजना तयार होत असते आणि म्हणून त्या योजनेचं यश किंवा अपयश या माहितीवर अवलंबून असतं। शिवाजी राजांचे गुप्तचर फार आधीपासूनच संपूर्ण भारतामध्ये पसरलेले होते। पार शत्रूच्या गोटातल्या अंतर्गत बातम्या शिवाजी महाराजांपर्यंत येऊन पोहोचत असत। इतकं जबरदस्त हे गुप्तचरांचं जाळं महाराजांनी वेढलेलं होतं। अत्यंत प्रयत्नपूर्वक ही संघटना महाराजांनी उभी केली होती आणि आता तर पार शाहिस्ते खानाच्या डेऱ्याच्या आतल्या बातम्या शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होत्या। एक बातमी अत्यंत महत्वाची होती। पुढचं संपूर्ण यशापयश या सगळ्या नियोजनांवर आणि बातम्यांवर अवलंबून होतं। बातम्या अशा होत्या की शाहिस्ते खान हा पुण्याच्या लाल महालात थांबला होता। हा लाल महाल म्हणजे तो परिसर आहे जिथे शिवाजी राजांचं स्वतःचं बालपण गेलं होतं। त्यांचे बालपणीचे मित्र बाबाजी देशपांडे आणि चिमणाजी देशपांडे हे सुद्धा आता महाराजांच्या सोबतच होते। यांना सुद्धा लाल महालाचा आपण ज्याला म्हणतो चप्पे चप्पे से वो वाकिफ थे आणि त्यामुळे या सगळ्या योजनेमध्ये यांचा फार उपयोग होणार होता। या लोकांनी पार खोदून सगळी जुनी माहिती आढळून ती कागदावर उतरवायला सुरुवात केली। अर्थात जिजाऊ साहेबांचंही फार मोठं सहकार्य होतं, कारण जिजाऊ साहेबांनी पण आपल्या आयुष्याचा बराच मोठा कालखंड हा लाल महालामध्ये घालवलेला होता आणि तिथून लाल महाल कसा आहे याची संपूर्ण योजना कागदावर उतरवण्यात आली। गुप्तचरांकडून आलेल्या माहितीनुसार शाहिस्ते खानाने त्याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहे स्वतःच्या सोयीनुसार ही पण माहिती राजांना कळतच होती।
शाहिस्तेखानाने स्वतःसोबत जे डेऱ्याच्या तंबूची कापडं आणलेली होती त्याचे अनेक पडदे त्यांनी ठिकठिकाणी लावले होते आणि तिथे त्यांनी आपला जनानखाना तयार केलेला होता. काही जुने दरवाजे त्यांनी बंद करून टाकले होते, काही नवीन दरवाजे तयार केलेले होते. शत्रू कुठे उभा आहे, मुख्य पहारा कुठे आहे, पडसातलं मागच्या अंगणातलं एकूण रणक्षेत्र कसं राहील, या सगळ्या बातम्या शिवाजी राजांकडे पोहोचत होत्या आणि या बरहुकूम शिवाजी राजांची एक एक योजना ठरत होती. या सगळ्यामध्ये काही अत्यंत महत्वाच्या बातम्या राजांकडे येऊन पोहोचल्या. जसं हे सगळे रमजानचे दिवस होते. आपल्या सर्वांना माहिती आहे इस्लाममध्ये रमजानचं महत्व किती आहे. त्यामुळे सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत काहीही खाण्याची कोणालाही मुभा नसते आणि म्हणून सूर्यास्तानंतर प्रचंड पोटभर सगळे जेवत असतात आणि त्यामुळे स्वाभाविक रात्री झोप ही अत्यंत गाढ लागत असते. रमजानच्या दिवसामध्येच शिवाजी महाराजांचा हा छापा पडणार होता. चैत्र शुद्ध अष्टमीचा म्हणजे रामनवमीच्या आधीचा दिवस छाप्यासाठी निश्चित करण्यात आला होता. इंग्रजी तारीख होती 5 एप्रिल 1663. ऐन छापा हा मध्यरात्री नंतर पडणार असल्यामुळे 6 एप्रिल इंग्रजी कॅलेंडरनुसार 6 एप्रिल सुरू होणार होती. सगळी योजना महाराजांनी अत्यंत काटेकोरपणे अंमलात आणलेली होती. एक अजून महत्वाची बातमी शिवाजी राजांना कळलेली होती ती अशी होती की पहाऱ्याचे जे सैनिक असतात, मी जसं म्हटलं 1 लाखाच्या वरची सेना शाहिस्ताखानासोबत होती, तर ती सेना ही वेगवेगळे सर्कल्स जसे असतात अशी त्या लाल महालाला घेरून उभी होती चारी बाजूंनी आणि त्यामुळं या सैन्याचे चौकी पहारांच्या वेळा संपल्या. आजच्या भाषेमध्ये शिफ्ट संपली की हे पहारे आपापल्या चौक्या सोडून आपल्या डेऱ्याकडे परत येत असत आणि त्याच वेळेस नवीन पहारेकरी आपापल्या डेऱ्यातून निघून चौकीच्या ठिकाणी जात असत. हा शिफ्टचा जो बदल होता ही अत्यंत महत्वाची सूचना होती. याशिवाय हे बादशहाच्या राज्यारोहणाचे दिवस असल्यामुळे काही ठराविक वेळी नगारखान्यातून नौबती झळवल्या जात असत. या नौबती दर प्रहरातून एकदा वाजवल्या जात असत. आजच्या भाषेमध्ये सकाळी 9, दुपारी 12, 3, संध्याकाळी 6, रात्री 9, रात्री 12, मध्यरात्री 3 अशा दर 3-3 तासांनी म्हणजे एक एक प्रहरांनी हे नगाडे वाजवले जात असत. याचाही शिवाजी महाराज अत्यंत बुद्धिमत्तेने वापर करून घेणार होते. या सगळ्या प्रकारची माहिती राजांकडे येत होती आणि आता महाराजांची एक मोठी योजना याच्यातून साकार होत होती. अर्थातच हा उघड युद्धाचा मामला नसल्यामुळे आकस्मिक छापा घालायचा असल्यामुळे फार काटेकोरपणे आणि निवडक लोकांनाच सोबत नेण्याची मुभा होती. महाराजांनी 1000 लोक आपल्या खाशा हुजुरातीतून निवडले. ऍडिशनल फोर्स म्हणून जवळजवळ 2000 लोक शिवाजी राजांच्या सोबत होते. ही सगळी लोक छाप्यामध्ये सामील राहणार नव्हती. एक्झॅक्ट आकडा जरी उपलब्ध नसला तरी साधारण 400-450 लोक फक्त शिवाजी राजांसोबत ऐन डेऱ्यामध्ये शिरून कापाकापी करणार होती. बाकी लोकांना शिवाजी महाराजांनी सुदूर अंतरावर सुरक्षेसाठी पसरवून ठेवलं होतं. एक प्रकारे आज आपण ज्याला म्हणतो महाराजांनी युद्धाची अशी काही रचना करून ठेवली होती की वेळ प्रसंगी छोटी मोठी चकमक उडाली तरी या बाहेरच्या फौजा शिवाजी राजांना सहाय्यार्थ पुढे येणार होत्या. अशा प्रकारे हे सगळं नियोजन ठरलेलं होतं. मूळ जी 400 लोक आतमध्ये जाणार होते हे निवडक आणि खासे होते. गंमत आणि धोका असा होता की स्वतः शिवाजी राजे या ऐन 400 लोकांमध्ये सामील होते. म्हणजे राजे स्वतः आतमध्ये शिरून मारामारी करणार होते. त्यामुळे भय आणि धोका जास्त होता. राजांसोबत बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे हे बालपण घालवलेली, लाल महालात बालपण घालवलेली 2 महत्वाची माणसं, याच सोबत कोयाजी बांदल, तानाजी मालुसरे असे कसलेले योद्धे राजांसोबत आतमध्ये प्रवेश करणार होते. ही सगळी जुळवाजुळव झाली होती. शिवाजी राजांचा घोडा हा नदी पलीकडे बाजी सर्जेराव जेधे घेऊन थांबणार होता आणि तिथून या वेढ्यातून निसटायचं आणि सिंहगडाकडे पसारवायचं असं सगळं ठरलेलं होतं. वेढ्यामध्ये आतमध्ये शिरताना 400 लोक एकत्र जाणार नव्हते तर छोट्या छोट्या टोळ्यांच्या साह्याने आतमध्ये शिरायचं होतं. म्हणजे कोणी हटकलं की तुम्ही कुठे निघालात तर सगळ्यांचं उत्तर ठरलेलं होतं की चौकीची वेळ संपलेली आहे, आता आम्ही आमच्या डेऱ्यामध्ये आराम करायला निघालेलो आहे. अर्थात जागोजागी असे प्रश्न विचारले गेले आणि महाराज आणि महाराजांच्या सोबतची माणसं सराईतपणे उत्तर देत होती आणि आतमध्ये शिरत होती. मोगलांच्या सैन्यामध्ये मराठी सैन्याचाही भरणा असल्यामुळे हे मराठी लोक त्या लोकांना वेगळे वाटले नाही आणि मुळातच एवढी मोठी छावणी होती की एखादं गाव वसलं जावं आणि हजारो लोक जाणे येणं करावे. त्यामुळे मोगलांच्या छावणीचं सगळ्यांनीच वर्णन केलेलं आहे की बेशिस्तीचा भरणा असलेली असते. त्यामुळे हे खूप स्वाभाविक होतं शिवाजी महाराजांना अशा प्रकारे आतमध्ये जाणं. हे सगळी लोक एका ठराविक वेळी लाल महालाच्या मागल्या दाराजवळ येऊन पोहोचली. हे स्वयंपाकघराचं मागचं दार होतं.
ही वेळ साधारण पहाटे 3-3:30ची असावी. सगळे गार्ड झोपी गेले होते आणि या वेळेस आता हा छापा पडणार होता. इतकी विलक्षण ही योजना होती. आता खरा कसोटीचा क्षण होता. शिवाजीराजे आणि त्यांची माणसं ही मागल्या स्वयंपाकघराच्या दारातून आत शिरली. दुर्दैवानी तिथले आचारी जागे होते, कारण पहाटेच्या स्वयंपाकाची त्यांनी तयारी सुरू केली होती. त्यांना मारणं आता भाग होतं, नाही तर ते ओरडले असते. शिवाजीराजांना त्यांना मारावं लागलं आणि राजे आता ती देवडीची भिंत फोडून आतमध्ये शिरले, जिथे खानाचा ऐन जनानखाना आणि स्वतः खानही झोपला होता. त्याच वेळेस मराठ्यांनी आतमध्ये लाल महालामध्ये प्रवेश केला आणि वारेमाप कत्तल आरंभली. जो सिक्युरिटी गार्ड तिथे उभा असेल मराठे त्याला कापत सुटले. एवढ्यात आधीच ठरल्याप्रमाणे काही मराठे मुख्य प्रवेशद्वाराकडे दौडत गेले. मुख्य प्रवेशद्वाराच्या कड्या त्यांनी आतून बंद करून टाकल्या. दाराच्या वर नगारखाना होता, तिथे नगाडे वाजवणारी लोक झोपलेली होती. मराठ्यांनी त्यांना तलवारीच्या जोरावर उठवलं आणि त्यांना नगाडे वाजवण्यास बाध्य केलं. अर्थात तलवारीच्या जोरावर नाही कोण म्हणणार, त्यांनी नगाडे बडवायला सुरुवात केली. त्यामुळे बाहेरच्या सैन्याचा समज झाला की नेहमी जसे नगाडे वाजतात त्या बादशाच्या राज्यारोहणाचे तशाच प्रकारचे नगाडे वाजत असावे. त्या आवाजाचा फायदा घेत इकडे मराठ्यांनी मात्र जबरदस्त कत्तल आरंभली. जो दिसेल त्याला मराठे कापत सुटलेले होते. राजे सुद्धा ऐन जनानखान्यात घुसलेले होते. तिथे लावलेले सगळे पडदे महाराजांच्या आणि इतरांच्या तलवारीने टराटरा फाटत होते. शास्ता खानाला सुद्धा आता कळून चुकलं होतं की काहीतरी वेगळं घडतंय. त्यामुळे तोही आपला जीव वाचून इकडे तिकडे पळत होता. शाहिस्ते खानाचा मुलगा अबुल फतेह खान हा आदल्याच रात्री तिथे आलेला होता. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी तो युद्धात त्यांनी उडी मारली, पण तेवढ्यात मराठ्यांच्या हातून स्वतः अबुल फतेह खान उडाला आणि आता मात्र घाबरलेला शाहिस्ता खान पळत सुटला. त्याच्या बायका जरा हुशार होत्या. त्यांनी शमादानं, दिवे, समया हे सगळं विझवून टाकलं. अचानक सगळीकडे अंधार झाला, पण राजांना खानाची चाहूल लागत होती. त्या दिशेने महाराज पुढे निघालेले होते. इकडे बाहेरचं चित्र तर क्षणात पालटलेलं होतं. मराठ्यांनी इतकी झुंबड, इतकी तुफान झुंबड उडवून दिली होती की आता लोकांच्या ओरडण्याचे आवाज हे लाल महालाच्या बाहेर ऐकू जात होते. त्यामुळे बाहेर जे पहारेकरी होते ते सतर्क झाले होते. त्यांनी आरोळ्या देऊन इतरांनाही बोलवून घेतलं होतं. हजारोचा लोंढा बाहेरून आतमध्ये येण्याचा प्रवेश करत होता, पण मुख्य प्रवेशद्वार आतून बंद होतं. 1-2 लोकांनी बाहेरून दोर टाकून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करून बघितला, पण सावध मराठ्यांनी तिथल्या तिथे त्यांची मुंडकी मारली. पुन्हा मात्र त्या बाजूनी कोणी वर चढलं नाही. अशा प्रकारे चारही बाजूंनी शिवाजीराजांनी पक्का बंदोबस्त केला असल्यामुळे खान तिथे कोंडला गेला. एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये खान आणि त्याच्या बायका लपून बसल्यात असा संशय अंधारातही महाराजांना आला आणि राजे त्या बाजूनी पुढे गेले. शास्ते खानाने महाराजांची चाहूल घेऊन आपली तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात त्या अंधारातही महाराजांच्या तलवारीचा खडकन वार असा पडला की शाहिस्ते खान जोरात किंचाळला. त्याचं ते ओरडणं पाहून त्याच्या बायकांच्याही लक्षात आलं की शाहिस्ता खान मारला गेला. त्यामुळे त्यांनी मोठ्या मोठ्याने विलाप आणि रडायला सुरुवात केली, ओरडायला सुरुवात केली. राजांनाही कळून चुकलं की शाहिस्ता खान मारला गेला. त्यामुळे त्यांनी पिछारीतीचा इशारा केला. सगळे मुख्य प्रांगणामध्ये आले आणि मराठ्यांनी अलगद लावलेल्या कड्या उघडून दिल्या आणि त्या आजूबाजूच्या कक्षांमध्ये जाऊन लपून गेले. दरवाज्यांच्या कड्या उघडल्यामुळे बाहेरून लोंढ्याने ढकलताच आता दरवाजे सताड उघडले गेले. हजारोंची गर्दी आतमध्ये आली. शेकडो मशाली आतमध्ये आल्या. आज जे चित्र होतं ते भयानक होतं. त्यांनी कल्पनाही केली नसेल की शेकडो लोकांचे मृतदेह तिथे पडले आहेत. कोणी कटून पडलेला आहे. रक्ताच्या थारोळ्यामध्ये लोक पडलेली आहेत आणि इतर लोक जी जिवंत वाचली होती ती नुसतीच धावत सुटली आहेत. दगा दगा, गनीम गनीम, भागो भागो, धोका धोका. आणि हे पाहिल्याबरोबर बाहेरची लोक गोंधळली आणि तेही ओरडायला लागले, दगा दगा, गनीम गनीम, भागो भागो. शिवाजी राजांची माणसं जी लपून बसली होती ती सुद्धा या गर्दीत मिसळली, कारण त्यांनी वेषांतर केलेलंच होतं. आणि महाराजांची माणसं ओरडायला लागली, दगा दगा, गनीम गनीम, भागो भागो. त्या सगळ्या मोघली गलथानपणाचा फायदा घेत राजे आणि त्यांची माणसं आल्या पावली निघून गेली. कोणाला कळलंही नाही. ठरल्याप्रमाणे राजांनी आपला घोडा घेतला आणि राजे सिंहगडाकडे दौडत निघाले. इकडे लाल महालातली परिस्थिती तर भयानक झाली होती. कोणीही एक दुसऱ्याशी बोलण्याची सुद्धा हिंमत करत नव्हता. सगळ्यांना असं वाटत होतं की मराठे अजूनही इथेच कुठेतरी आहे आणि अजूनही कापाकापी चालली आहे, अशी दहशत या सगळ्यांना बसलेली होती. दुसऱ्या दिवशी सिंहगडावर शिवाजीराजांना बातमी पोहोचली की शाहिस्ता खान मारला गेला नाही. आपण अंधारात जो वार काढला तो खानाच्या हातावर बसला आणि त्याची 3 बोटं साफ उडाली. महाराजही किती सकारात्मक. महाराज त्याच्यावर म्हणतात की बादशाहनी आपल्या मामाचं नाव मोठ्या कौतुकाने शास्ता खान ठेवलं होतं. आज आम्ही त्याला शास्त करून त्याचं नाव सार्थकी लावलं. अर्थात ही शास्तच होती शास्ता खानासाठी. असा जबर दणका त्याला बसलेला होता की मुघलिया सल्तनतीचा सडेसर नौबत. किती मोठी पोस्ट, पण तो सुद्धा इतका प्रचंड घाबरला की 5 एप्रिलच्या मध्यरात्री म्हणजे 6 एप्रिलला महाराजांनी आक्रमण केलं होतं. 8 एप्रिलला हा तिथून पळून
औरंगाबादेला निघून गेला अशी भयानक दहशत शिवाजी महाराजांची या सगळ्या सैन्यावर पडली होती. शिवाजी राजाला गायब होता येतं, तो जमिनीतून शिरून बाहेर निघू शकतो, त्याला उडता येतं, अशा प्रकारच्या अफवा आता मुघलांमध्ये सामान्य होऊ लागलेल्या होत्या. शिवाजी महाराजांचा पोर्चुगीज बायोग्राफर, त्याचं नाव आहे कोश्मी द गार्दा. हा कोश्मी द गार्दा एक गमतीशीर उल्लेख आपल्या त्या ग्रंथामध्ये लिहितो. तो म्हणतो, द क्वेश्चन स्टिल रिमेन्स अनसॉल्व्ड वेदर शिवाजी सबस्टिट्यूट सम अदर for himself or whether he is a magician or a David acted in his place. तो म्हणतोय की शिवाजी स्वतःच्या जागी इतर कोणाला शिवाजी म्हणून पाठवतो की काय, किंवा हा शिवाजी स्वतः जादूगर अथवा भूतपिशाच असला पाहिजे, याला या सगळ्या विद्या अवगत असल्या पाहिजे, असा भाबडा अर्थ लोक या सगळ्यातून काढतायत, असं कोश्मी द गार्दानी वर्णन करून ठेवलेलं आहे. पण लोक चाट पडले. 8 एप्रिलला हा पळून गेलेला असताना 8 मे 1 महिन्यांनी ही खबर औरंगजेबाला काश्मीरच्या मार्गावर कळली. त्यानं तिथून पत्र लिहून शाहिस्तेखानाची ट्रान्सफर करून टाकली. कुठं? डाक्याला, बंगालचा सुभा. बंगालच्या सुभ्याचं वर्णन करताना लोक म्हणतात अन्नधान्य उपलब्ध असलेला नर्क, असं त्या काळात त्यांनी वर्णन केलेलं आहे. अशा नरकात त्याची बदली झाली. त्यांनी कितीतरी गयावया करून पाहिलं की मला तिथं पाठवू नका, मी या सिवाचा बंदोबस्त करतो. बादशाहनी एक ऐकलं नाही, त्याला उचलून थेट बंगालच्या सुभेवर फेकून दिलेला आहे. विचार करा, शिवाजी राजांचा एक पवित्रा आणि शास्ता खानासारखा बलदंड सरैसर नौबत मुघलिया सल्तनतीचा महाराजांनी त्याची उचलबांगडी करायला लावली. काय विलक्षण असेल शिवाजी राजांचं कर्तृत्व. असा हादरा शिवाजी राजांनी दिला. मित्रांनो, भारतीय इतिहासातलं हे पहिलं सर्जिकल स्ट्राईक ठरलं. इतकी जबरदस्त धडक होती शिवाजी महाराजांची. आणि म्हणून मित्रांनो, अशा या सगळ्या गोष्टी आपल्या तरुणांना, आपल्या इथल्या लहान मुलांना आणि सगळ्यांसाठीच मार्गदर्शक आहेत. आपण नेहमी म्हणतो की शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला अभ्यासक्रमात नाही, आम्हाला तो वाचायला मिळत नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी, ती जी गॅप आहे ती पूर्ण करण्यासाठी आहेत. म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की अशा प्रकारचे सगळे व्हिडिओ, शिवभारतातले हे सगळे व्हिडिओ आपण आपल्या ओळखीतल्या लोकांना पाठवावे, आपल्या मित्रांना पाठवावे, स्पेशली लहान मुलं आणि तरुण मुलांना पाठवावे, कॉलेज गोईंग स्टुडंट्स आणि स्कूल गोईंग स्टुडंटला आवर्जून पाठवावे, की जेणेकरून त्या मुलांमध्येही या सगळ्या गोष्टी नक्की काय होत्या याची एक कल्पना येईल. आणि हा तर पहिला टप्पा आहे. शिवभारताचे 18 एपिसोड झाल्याबरोबर याच्यातून शिकायचं काय अशी आपली दुसरी सिरीज सुरू होणार आहे, की ज्याच्यामध्ये महाराजांचं मॅनेजमेंट कसं होतं, प्लॅनिंग कसं होतं, शिवचरित्रातून नक्की आपण काय शिकायचं, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ते लिडरशिप स्किल्स, या सगळ्या गोष्टी आपण घेऊन येणार आहोत. पण त्याच्या आधी या सगळ्या घटना तरी आपल्या मुलांना कळल्या पाहिजे. म्हणून हा फक्त कथाकथनाचा प्रयोग आहे. म्हणून हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. इथे व्हिडिओच्या उजव्या हाताला आपल्याला माझा एक फोटो दिसेल, तिथे सबस्क्राईबचं बटन आहे. आपण ते दाबल्यास त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. म्हणजे यानंतर आम्ही जे जे व्हिडिओ पाठवू हे सगळे तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे व्हिडिओज कसे वाटले, याच्यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, अशी किमान एका शब्दाची कमेंट, एक कमेंट आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून टाकावी असं आवाहन करतो. शिवभारताचे पुढील भाग आपल्या सेवेमध्ये येणारच आहेत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.